नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये शिवा आता आशूला कॉल करते आणि म्हणते की हे बघ आशू, बरं झालं तू मला फोन केलास. अरे एक फोन तू सीताईला कर ना. कालपासून ती जरा टेन्शनमध्येच आहे आणि आजसुद्धा काळजी करत देवासमोर बसल्यात. त्याचं काय आहे ना, काल जो राणी आला आणि त्याने सगळा जो गोंधळ घातला ना, त्यामुळे सीताई खरंच खूप टेन्शनमध्ये असल्याचे आता शिवाने आशूला सांगितलेलं असतं. आणि लगेच आता आशू म्हणतो, हे बघ शिवा, सीताईची जी भीती होती ना, ती भीती अखेर खरी ठरलीच. आणि आता भाऊंना किडनॅप केल्याचे सत्य आशू आता शिवाला सांगतात. शिवाला मोठा धक्का बसलेला असतो. शिवा म्हणते की आशू, अरे तू हे काय बोलतोयस, तुला कळतंय का? तर आशू म्हणतो, हो, मला आत्ताच ड्रायव्हरांचा फोन आला होता आणि भाऊंना किडनॅप करून एका कारमधून घेऊन गेले. हे आता आशू शिवाला बोलतो. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते, आता काय करायचं? आशू म्हणतो की मी पोलिसांना इन्फॉर्म केलं आहे आणि ते आता ॲक्शन घेतील. शिवा म्हणते, बरं आशू, तुला जर माझी काही गरज लागली तर मला कळव. तेवढ्यात आता सीताई शिवाचे ते बोलणे चालू असताना शिवाच्या बाजूने येते आणि लगेच आता सीताईला बघून शिवा फोन ठेवते. सीताई म्हणते, काय झालं शिवा, कुणाचा फोन होता? तर आता शिवा खाली मान घालते. तेवढ्यात आता लगेच सीताई म्हणते की एक जरी शब्द खोटं बोललीस ना शिवा, माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही. जे काही फोनवरती बोलणं झालंय ते सगळं मला खरं खरं सांग. शिवा आता ततमम करू लागते. तेवढ्यात आता सीताई म्हणते, बोल शिवा, लवकर बोल. तर पटकन आता शिवा म्हणते की सीताई, भाऊंना किडनॅप केलंय. ते ऐकताच आता सीताईला मोठा धक्का बसतो. ताबडतोब राणींचे बोलणे आता सीताईला आठवते. राणी म्हटलेला असतो की तुला बापाचा एवढा पुळका आहे ना आशुतोष देसाई, बघ आता मी काय करतो ते. आणि हे सगळं आठवत सीताई आता डोक्याला हात लावते. आणि त्याच वेळेस आता सीताई ही पटकन पायाखालची जमीन सरकून सोप्यावरती पडते. तेवढ्यात उर्मिला धावत येते आणि सीताईला बघताच उर्मिला म्हणते की सीताई, काय झालं? शिवा, काय, कुणाचा फोन होता? जा बरं पटकन पाणी घेऊन ये, असे म्हणत आता उर्मिला सीताईला समजावू लागते. सीताईच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत असतात. आणि तेवढ्यात आता उर्मिला शिवाला म्हणते की शिवा, अगं काय झालं ते सांग ना, काहीच कळू नाही राहिलं. तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघा काकू, तुम्ही काही काळजी करू नका. मोठ्याने ओरडत आता सीताई म्हणते की शिवा, हे जे काही झालंय ते तुझ्यामुळे झालंय. आज आशूने तुझ्यामुळे त्या माणसाच्या कानाखाली मारली आणि त्या माणसाने भाऊंना किडनॅप केलं. शिवा, हे जे काही झालं ते तुझ्या संगतीच्या परिणामामुळे. असा दोष आता सीताई ही शिवाला बोट करून देऊ लागते. ते ऐकून आता उर्मिला थक्क झालेली असते. हे जे काही झालंय त्या सगळ्यांमागे भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि या सगळ्यांचा परिणाम काय झाला बघितलंस ना शिवा तू. आणि या सगळ्यांची शिक्षा भाऊंना भोगावी लागते. आणि आज भाऊंना किडनॅप केलं हे सत्य रडतच सीताईने आता शिवाला सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की काय बोलताय सीताई तुम्ही? तर उर्मिला म्हणते, काय झालंय भाऊंना? तर सीताई म्हणते, हो, भाऊंना किडनॅप केलंय. आणि आता शिवा म्हणते की सीताई, तुम्ही काही काळजी करू नका. काही जरी झालं तरी मी भाऊंना सोडून आणीलच, मी आणते भाऊंना सोडून, असे म्हणत शिवा पटकन बाहेर निघून जाते. इकडे आता वंदना ही तिच्या घरामध्ये मशीनवर काम करत असते. तर दिव्या आता तिथे बसलेली असते. दिव्या आता वंदनाकडे बघू लागते. वंदनाकडे बघत आता दिव्या म्हणते की माई आजी कुठे गेली? तर आता वंदना म्हणते की ती देवळात गेली. दिव्या म्हणते, कशासाठी? तिच्या लाडक्या नातीसाठी प्रार्थना करायला गेली का? वंदना म्हणते, तुझ्यासाठी नाही करत का त्या प्रार्थना? काय बोलतेस दिव्या तू? दिव्या म्हणते की प्रार्थना करायला सगळं काही शिवाच्या आयुष्यातच चांगलं घडतं, माझ्या आयुष्यात तर काहीच चांगलं घडत नाही. वंदना म्हणते की चांगलं घडण्यासाठी चांगलं वागावं लागतं आणि चांगलं करावं लागतं. दिव्या, तू तर काहीच करत नाहीयेस. उठून उभा राहा. दिव्या म्हणते की तुम्हाला तर तुमच्या लाडक्या शिवाबद्दलच बोलायचं असतं, तिच्या संसाराबद्दल, तिच्याबद्दल, दुसऱ्या मुलीबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, असे दिव्या आता वंदनाला बोलून आता बळेचंच भांडण उकरून काढत असते. वंदना म्हणते की दिव्या, तू वाटेल तसं बोलू नकोस बरं का, तुला काय हवंय ग? दिव्या म्हणते की माझ्यासाठी तुम्ही काय करणार आहात? दिव्या म्हणते की मी तरी माझ्यासाठी काय करू? माझ्यासाठी काहीतरी करण्यासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत, दागिनेही नाहीत. आणि दिव्या म्हणते की झाल्या माझ्याकडून काही चुका, त्यासाठी मला तुम्ही आयुष्यभर असंच जबाबदार धरणार आहात का? वंदना म्हणते, नाही दिव्या, तुझंच बरोबर, बाकी सगळे चुकीचे. आणि आता दिव्याला सुद्धा राग येतो. पटकन दिव्या आता कॉटवर झोपी जाते.
इकडे आता रागाने बेडरूममध्ये आलेल्या सुहासची कीर्ती आता जोराने कॉलर पकडते आणि म्हणते की सुहास काय केलंय ते तुला कळतंय का? तर आता सुहास म्हणतो केटू डार्लिंग झालंय काय ते तरी सांग. कीर्ती म्हणते की आपलं काय ठरलं होतं सुहास? राणेला हे सगळं शिवाने केलं हे दाखवायचं होतं आणि सांगायचं होतं ना. सुहास म्हणतो हो मग काय झालं? कीर्ती म्हणते मग भाऊंना तू का किडनॅप केलं ते ऐकून सुहास म्हणतो की कीर्ती तू काय वेडी झालीस का? मी कशाला सांगू भाऊला किडनॅप करायचं? कीर्ती म्हणते की अजिबात माझ्याशी खोटं बोलू नको सुहास. सुहास म्हणतो मी कशाला तुझ्यासोबत खोटं बोलू? हवं तर तू माझा मोबाईल चेक कर आणि बघ त्याच्यासोबत माझं बोलणंच झालं नाही कीर्ती. आणि कीर्ती पटकन आता सुहासचा मोबाईल चेक करू लागते. सुहास म्हणतो हे बघ तो राणी काहीही करू शकतो, त्याचा युगो आता हर्ट झालेला आहे आणि म्हणूनच त्याने हे त्याच्या मनाने केलं असेल असे सुहास सांगतो. आणि आता कीर्ती म्हणते रागाच्या भरात त्याने जर भाऊंना काही केलं तर? सुहास म्हणतो तो एवढं काहीच करणार नाही ग केटू डार्लिंग, तो फक्त भाऊंना घाबरवेल. डोक्याला हात लावत कीर्ती म्हणते की हे बघ सुहास काही जरी झालं तरी त्यामध्ये तुझं नाव यायला नाही पाहिजे, नाहीतर उगाचच प्रॉब्लेम वाढतील. आणि आता सुहास हा कीर्तीला समजावतो आणि म्हणतो कीर्ती काहीच होणार नाही. आणि पटकन आता इकडे बाहेरून उर्मिला सीताई आता सुहासला हाक मारतात. इकडे आता शिवा ही पाना गँगला घेऊन आशूच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि आता सगळी हकीकत कळताच आता शिवा म्हणते की हे बघा मी तुम्हाला जसं सांगते ना तसं करायचं आज. भाऊंना किडनॅप केलं ही एवढी साधी गोष्ट नाही. पाना गँग आता मान हलवतात. आशू आता ते ऐकत असतो आणि आता लगेच शिवा म्हणते की हे बघा तुम्हाला काही जरी माहिती लागली तर माझी मदत घ्या, पण काहीही करून भाऊंना कुठे ठेवलं हे शोधायला हवं आणि जा असे म्हणत आता पाना गँग लगेचच आता भाऊंना शोधण्यासाठी बाहेर पडते. आशू आता खूप हर्ट फील करत असतो आणि तेवढ्यात आशूचा हात धरून शिवा आशूला समजावत म्हणते की हे बघ आशू तू काही काळजी करू नको, काही जरी झालं तरी मी भाऊंना सुखरूप परत आणील, तू माझ्यावर विश्वास ठेव असे म्हणत आता शिवाने आशूला समजावलेलं असतं. इकडे आता सीताई समोर लक्ष्मण सुहास कीर्ती सगळेजण जमलेले असतात. लक्ष्मण आता सीताईला समजावत असतो. लक्ष्मण म्हणतो की हे बघ सीताई ऑलरेडी मी पोलिसांना इन्फॉर्म केलं आहे आणि आशूने देखील फोन केला आहे. आणि लगेचच सीताई काळजी करत म्हणते की पण भाऊंना जर काही झालं तर? आणि आता सीताई म्हणते भाऊंना जर काही झालं तर मी जगू शकणार नाही. तेव्हा आता संपदा जवळ बसत सीताईला समजावं लागते. आणि आता लक्ष्मण म्हणतो की सीताई तू काहीच काळजी करू नको, असं काहीच होणार नाही. तेवढ्यात कीर्ती म्हणते की आशूने जर त्या राणेवर हात उचलला नसता तर हे असं काहीच झालं नसतं. आणि आता सीताई कीर्तीला म्हणते की झालं का तुझं हे बोलून? या सगळ्या परिस्थितीत शिवा तरी शोधायला गेली भाऊंना, तू काय करतेस इथं बोलून? काय माझं मन समाधान करतेस का? जोराने ओरडत आता सीताई कीर्तीवरती धावून जाते. आणि लगेच आता बोट करत सीताई म्हणते की तू तर आता एक शब्द देखील बोलू नकोस. कीर्ती म्हणते की काय केलंय? फक्त ती शोधायला गेली, शोधलं नाहीये तिने अजून. आणि कीर्ती म्हणते की ती शोधायला गेली ना, फक्त तिच्या चुकांवर पांघरून घालायला गेली. हे जे काही घडतंय ते शिवामुळे घडतंय एवढं तुम्ही लक्षात ठेवा असे आता कीर्ती सगळ्यांना सांगते. आणि एवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की हे बघा तुम्ही सगळे शांत व्हा, जे काही होईल ते सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. इकडे आता सगळी पाना गँग आता भर वस्तीत भाऊंना शोधत इकडे तिकडे फिरत असतात आणि पळत असतात. तेवढ्यात आता स्टेपनीला पाक्या दिसतो. पाक्याला बघता स्टेपनी पाक्याकडे धाव घेतो आणि म्हणतो पाक्या अरे भाऊंना कोणी किडनॅप केलंय? तेव्हा आता घाबरतच पाक्या म्हणतो मला नाही माहिती आणि पाक्या तिथून पळून जातो. इकडे बाकीचे डिप्पर सायनल सर सगळेजण आता फोन करून भाऊ कुठे आहे त्याचा शोध घेत असतात. आणि तेवढ्यात आता डिप्पर आणि इकडे आता चंदन देखील तिथे पळत येतो आणि त्यांना म्हणतो काय झालं, सापडले का भाऊ? इकडे आता पाना गँग म्हणते काहीच कळत नाहीये, भाऊंचा कुठेच तपास नाही, काहीच पत्ता लागत नाही. आणि तेवढ्यात आता बॅटरी तिथे पळत पळत येतो आणि म्हणतो की भाई लोक त्या पक्याला काहीतरी माहिती आहे, मी त्याला विचारलं तर त्याने पळ काढला. आणि लगेच ते ऐकतात पाना गँग म्हणते की चला लवकर आणि सगळेजण आता पक्याच्या पाठीमागे जाऊ लागतात. आणि आता बॅटरी म्हणतो मी त्या पक्याला पकडायला गेलो ना, त्या सालेने कल्टी मारली, मला चकवा दिला आणि माझ्यासमोरून पळून गेला. सगळेजण आता पक्याला शोधायला जात असतात. आणि आता तेवढ्यात इकडे बॅटरीने आता शिवाला फोन केलेला असतो आणि सगळी हकीकत सांगितलेली असते. शिवा आता आशू बरोबर असते. पटकन आता शिवा म्हणते की आशू चल चल. आणि आता आशूला घेऊन शिवा ही आता त्यांच्याकडे निघालेली असते. इकडे आता सगळी पाना गँग पाक्याच्या पाठीमागे लागलेली असते. पाक्या पुढे पळत असतो तर पाना गँग पाठीमागून. आणि आता पाना गँग सगळीकडून पाक्याला घेरतात आणि अखेर पाना गँगने पाक्याला पकडलेलं असतं. 2-3 जोराचे फटके मारत आता पाना गँग पाक्याला
पकडते आणि पाक्या त्यांच्या हातातून पुन्हा निसटून पुढे पळत जाऊ लागतो। त्याच वेळेस वाऱ्याच्या वेगाने शिवा पाक्या समोर आलेली असते। शिवाला बघून पाक्याची तर आता झांजच तुटते आणि शिवा आता रागाने पाक्यासमोर येऊन एकाच झापडीत पाक्याला पालथे पाडते आणि लगेचच आशू पाठीमागून तिथे आलेला असतो आणि त्या क्षणी आता पाक्याची कुत्र्यासारखी धुलाई करून पाक्याला पोपटासारखं बोलायला भाग पाडत आता भाऊ कुठे आहे हे शिवाला समजलेलं असतं। एका अड्ड्यावरती आता भाऊंना बांधून ठेवलेलं असतं। भाऊ आता सोडा मला असे त्यांना म्हणत असतात। भाऊ आता मोठ्याने ओरडू लागतात आणि लगेच भाऊ म्हणतात सोडा मला। तेवढ्यात राणी हा भाऊंच्या समोर आलेला असतो। बोट करत आता राणी म्हणतो की कळलं का आता? तर भाऊ म्हणतात राणी तू? तर लगेच आता बोट करत राणी आता भाऊंसमोर येत म्हणतो आता इथे ओरडायचं नाही, आज इथे फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार, कळलं का तुला? आणि आता राणी म्हणतो की तुला कळतंय का तू कोणत्या माणसाची पंगा घेतला? मी तुला समजवायला आलो होतो पण तुझ्या मुलाने देखील ऐकलं नाही आणि माझ्या कानाखाली मारली, बघ आता मी काय करतोय तू, असे म्हणत आता राणी पुन्हा भाऊंना दम देऊ लागतो आणि लगेच आता भाऊ राणीला म्हणतात हे बघ राणी आपण दोघेही एकत्र काम करू शकत नाही, हे तुला देखील माहिती आणि मला देखील माहिती। भाऊ म्हणतात हे बघ राणी तू मला सोड, मी आशूला सांगतो तो पोलीस कंप्लेंट मागे घेईल। ते ऐकताच आता बाकीचे गुंड हे हसू लागतात। तर आता राणी म्हणतो बघितलं का हा काय बोलतोय? आणि भाऊची कॉलर पकडत आता राणी म्हणतो की ही काय तुला सेटलमेंट करण्याची जागा वाटली की काय? लगेच आता राणे म्हणतो हे बघ तुझ्या मुलाने माझ्या कानाखाली मारली ना, आता ही जागा एक टेररिस्ट आहे आणि मी काय करतो ते तू आता बघच। आणि सणासण राणे आता भाऊच्या दोन कानाखाली मारतो आणि म्हणतो आता पोलीस पण माझं काही वाकडं करू शकत नाही। आणि आता लगेच आता भाऊंचा हात पकडत टेबलवर ठेवतो आणि राणी आता चाकू काढतो आणि आता लगेच त्याचे गुंड आता तो व्हिडिओ काढू लागतात। भाऊ म्हणतात की राणी काय करतोयस तू? राणी म्हणतो बघ आता मी काय करतोय आणि भाऊच्या हाताच्या बोटाच्या मध्ये जोरजोराने राणी आता चाकू मारू लागतो। बाकीचे राणीचे गुंड आता हसत असतात आणि लगेच आता भाऊ म्हणतात राणी डील कॅन्सल केल्यामुळे हा तू वेडेपणा करू राहिलास बरोबर ना? राणी आता भाऊंकडे बघतो आणि डील कॅन्सल झाली म्हणून मी हे करत नाही, आपल्या इज्जतीसाठी आपण काहीही करू शकतो आणि कुठेही काहीही पण, हे आता राणी भाऊंना बोलतो आणि आता राणीने भाऊंना पुन्हा आता कानाखाली मारलेली असते। इकडे आता सीताईने देव पाण्यामध्ये ठेवलेला असतो आणि देवावरती आता सीताई उदक सोडत असते आणि भाऊंच्या सुटकेसाठी प्रार्थना करत असते आणि लगेच सीताई प्रार्थना करत म्हणते की देवा माझ्या भाऊंनी कुणाचं काय बिघडवलं, त्यांच्यावरती ही वेळ का आणलीस तू, आणि देवा तू अशी माझी परीक्षा बघू नकोस असे म्हणत सीताई आता देवाला हात जोडते। आणि इकडे आता राणी पुन्हा भाऊंचा चेहरा पकडत म्हणतो की तुझ्या मुलाने माझ्या कानाखाली मारले ना, बघ आता मी तुझ्या मुलाला कसं तडपवतो आणि तुझे कसे हाल करतो ते। आणि लगेच आता राणी म्हणतो की फुकटची बडबड करत माझा वेळ तू वाया घालू नकोस आणि लगेच त्याच्या गुंडाला आता राणी फोन मागतो आणि लगेच आता राणी आता लगेच भाऊंना म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता 50 लाख रुपये पाहिजे, तुझ्या मुलाला फोन करून सांग। तर भाऊ म्हणतात 50 लाख? तर राणी म्हणतो हो। आणि लगेच आता राणी म्हणतो की या ऑर्डरमधून मला जेवढा प्रॉफिट होणार होता मी तेवढेच पैसे तुला मागतोय। आणि लगेच आता राणी म्हणतो तू आपला माल उचलला नाहीस तेव्हा तू गुपचूप 50 लाख द्यायचे, लाव घरी फोन असे म्हणत राणी आता मोबाईल भाऊंसमोर धरतो। भाऊ लगेच नंबर डायल करतात तर राणी फोन स्पीकरवर टाकतो आणि आता सीताई शेजारी फोन असतो। भाऊंनी सीताईला फोन लावलेला असतो। सीताई ही देवाजवळ बसलेली असते। सीताईचा मोबाईल वाजताच आता सीताई मोबाईल बघते तर अननोन नंबर असतो आणि तो नंबर बघत आता पटकन सीताई ही लक्ष्मण आणि उर्मिला समोर येते। तर हळूच लक्ष्मण म्हणतो की आई फोन स्पीकरवर टाक आणि लगेच आता फोन लावता सीताई फोन उचलते आणि भाऊ म्हणतात सीता मी बोलतोय। तर आता भाऊंचा आवाज ऐकून सीताई म्हणते की अहो तुम्ही कुठे आहात आणि कसे आहात? तर लगेचच आता राणी म्हणतो की आतापर्यंत ते ठीक आहेत पण यापुढे जर तुम्हाला त्यांना ठीक अवस्थेत बघायचं असेल तर मी सांगतो ते करायचं। आणि लगेच आता राणी म्हणतो की मला 50 लाख रुपये हवेत, ते पण कॅश आणि तेही एका तासात। जर तुम्ही एका तासात 50 लाख रुपये घेऊन आला नाही तर मग या तुमच्या भाऊंचं काय होईल ना ते तुम्ही बघत राहा। असा दम आणि अशी भीती आता राणीने फोनवरती सीताई लक्ष्मण आणि उर्मिलाला घातलेली असते आणि ते ऐकताच आता सगळेजण तोंडाला हात लावून करत ते ऐकत असतात। सीताईला तर आता धक्काच बसलेला असतो। राणीने आता कॅश 50 लाख रुपये मागितलेले असतात
आणि आता सीताई ही 50 लाख रुपये घेऊन कशी त्या अड्ड्यावर जाते आणि पाठीमागून शिवा ही कशी दबंग स्टाईलने आता आशूला घेऊन त्या अड्ड्यावर येऊन एकेका गुंडांना यमाचा दरवाजा दाखवत सीताईसुद्धा आता कशी शिवाला मदत करते आणि दुर्गा बनून दोघी जणी कशी आता भाऊंना सोडवतात आणि सीताई ही खरी आता कशी आता शिवाला आपली सून बनवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.